गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांना माझा आवाज येतोय? ओके. सगळ्यांनी मॅथचं टेक्स्टबुक आणि नोटबुक ऑन करा, ओपन करा. तर लास्ट टाइमचा होमवर्क सगळ्यांनी केला का? कॅलेंडरचे जे क्वेश्चन आन्सर्स होते ते सगळ्यांनी सॉल्व्ह केले का? आणि नंतर आपण वर्ड प्रॉब्लेम घेतले होते ऍडिशन वरचे, ते सगळ्यांनी सॉल्व्ह केले का? तर चॅट बॉक्स मध्ये सांगा. होमवर्क सगळ्यांनी केला? ओके. कोणाला काही डाऊट? सगळ्यांना आले ते सॉल्व्ह करता? ओके. तर त्याच्या पुढचा पार्ट आपण घेणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट नेक्स्ट पार्ट, सबट्रॅक्शन. ओके. तर आज आपण सबट्रॅक्शन वरचे वर्ड प्रॉब्लेम्स बघूया. ओके. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का? एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके, लेट्स स्टार्ट. सबट्रॅक्शन. इथे एक वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेला आहे, तो आपण पहिले बघूया. There are 1473 Marathi books and 586 Hindi books in a school library. Which language has a more books than the other and how many more are there? तर काय सांगितलं इथे? एका स्कूलच्या लायब्ररीमध्ये किती बुक्स आहेत? मराठी बुक्स किती आहे? 1473. आणि हिंदीचे बुक्स किती आहेत? 586. तर त्यांनी विचारलं कुठल्या लँग्वेजची बुक्स जास्त आहेत आणि किती जास्त आहेत, किती पटीने जास्त आहेत. तर काय करणार तुम्ही? सबट्रॅक्शन. काय करणार? सबट्रॅक्शन. तर फर्स्ट काय करणार? सगळ्यांनी असं इन्फॉर्मेशन लिहायचंय. व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिवन? काय गिवन दिलंय तुम्हाला इन्फॉर्मेशन? मराठी बुक्स इज 1473 आणि हिंदी बुक्स 586. ओके. देन काय दिलंय? विच लँग्वेज हॅज मोर बुक्स? त्यात आपण सॉल्व्ह केल्यावर कळेल. तर बघा काय करणार तुम्ही? 1473 मधून हिंदी बुक्स काय करणार? सबट्रॅक्ट करणार. 586 तुम्ही काय करायचे? सबट्रॅक्ट करायचे. तर आन्सर काय येणार बघा? 3 मधून 6 कॅन्सल होत आहेत का? नाही होत आहे. तर 13. ओके. बोरो 1 केला तर 13 मधून 6 कॅन्सल झाले, 7. देन 7 कट होऊन 6 येणार. 6 मधून 8 कॅन्सल होतात का? नाही होणार. तर 16. 16 मधून 8 कॅन्सल झाले, 8. देन 4 मधून 3 मधून 5 जातात का? नाही. तर 13 मधून 5 गेले, 8. तर किती बुक्स आले रिमेनिंग? किती बुक्स जास्त आले? 887. एवढे बुक्स काय आले? देर आर 887 बुक्स मराठी, मोर मराठी बुक्स दॅन हिंदी बुक्स. ओके. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? सॉल्व एक्झाम्पल. मराठीचं बुक्स किती होते? 1473 आणि हिंदी बुक्स किती होते? 586. तर त्यांनी विचारले कुठले बुक्स जास्त आहेत आणि किती जास्त आहेत, किती पटीने जास्त आहेत. तर कुठले बुक्स जास्त आहेत? मराठीचे बुक्स जास्त आहेत. आणि किती जास्त आहेत? तर 887 बुक्स मराठीचे जास्त आहेत. ओके, हिंदीपेक्षा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सॉल्व प्रॉब्लेम. The sum of the two numbers is 31,426. Okay.
दोन नंबरचे जे सम आहे, ऍडिशन आहे, ते किती येते? 31,426 येते. तर वन ऑफ द नंबर इज 17,548. व्हॉट इज द अदर नंबर? बघा, दोन नंबरचं त्यांनी ऍडिशन सांगितले की 31,426 येते. त्यातला जो एक नंबर आहे तो किती आहे? काय नंबर आहे तो? 17,540. तर दुसरा नंबर काय असणार? तर तुम्ही जी टोटल सम येते त्याच्यातनं काय करणार? जो एक नंबर दिलाय तो सबट्रॅक्ट करणार, आणि जो आन्सर येईल तो काय असेल? अदर नंबर असेल. ओके, तर अदर नंबर इज 13,878. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा चला. ओके, चला आता एक्सरसाइज आपण सॉल्व्ह करूया. सगळ्यांनी नोटबुक ओपन करा चला, आणि फर्स्ट क्वेश्चन लिहा चला नोटबुक मध्ये. अब्दुल हॅड 720 बीड्स. ओके, ही सोल्ड 648 ऑफ देम. हाऊ मेनी बीड्स डज हॅव लेफ्ट? तर अब्दुलनी काय केले? अब्दुल हॅड 720 बीड्स. अब्दुलकडे किती बीड्स होते? किती मनी होते? 720 मनी होते. तर त्यांनी त्याच्यातले किती विकले? 648 काय केले त्याच्यातनं? त्यांनी सोल्ड केले, विकले. तर आता त्याच्याकडे किती राहिले बीड्स? किती मनी राहिले? तर काय करणार तुम्ही? चला नोटबुक मध्ये लिहा क्वेश्चन आणि सॉल्व्ह करा. झाल्यानंतर कम्प्लिटेड म्हणून लिहा. काय करणार तुम्ही? सबट्रॅक्शन. चला, नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचं सगळ्यांनी. नोटबुक ओपन करा, क्वेश्चन लिहा आणि सॉल्व्ह करा चला. आणि झाल्यानंतर कम्प्लिटेड म्हणून लिहा. मी तेव्हा ज्याला विचारेल आन्सर त्याने आन्सर द्यायचंय. चला पटकन. झालं सगळ्यांचं कम्प्लीट? ओके, तर आन्सर कोण सांगणार मला? अनिकेत, सांग किती आन्सर आलाय चॅट बॉक्स मध्ये. अनिकेत, सॉरी, रॉंग आन्सर आहे. क्वेश्चन नीट बघितला काय नंबर्स आहेत? अजून कोणाचं काय आन्सर आलंय चला? 72. येस, करेक्ट आन्सर इज 72. सगळ्यांचं आलंय का 72 आन्सर? ओके, चला मी सॉल्व्ह करून दाखवते बोर्डवर, सगळ्यांनी लक्ष द्या. तर बघा, अब्दुलकडे किती बीड्स होते? 720. ओके, अब्दुलकडे काय होते? बीड्स होते. त्यातले त्यांनी किती काय केले? सोल्ड केले. 648 काय केले त्यांनी? सोल्ड केले, म्हणजे विकले. तर काय करणार तुम्ही? सबट्रॅक्ट करणार. आता त्याच्याकडे किती राहिले त्याच्यासाठी तुम्ही सबट्रॅक्ट करणार. तर 0 मधून 8 कॅन्सल होतात का? नाही. तर इथून आपलं बोरो 1 केला आपण, 10 झाले. तर इथून बोरो 1 करणार, इथे 1 आला. 10 मधून 8 कॅन्सल झाले, 2. आता 1 मधून 4 जातात का? कॅन्सल होतात का? नाही. तर परत याच्याकडनं आपण काय केलं? 1 बोरो केला. इथे काय ना 6. तर 11 मधून 4 गेले 7, आणि 6 मधून 6 गेले 0. तर 72 बीट्स काय झाले त्याच्याकडे? उरले, त्याच्याकडे लेफ्ट ओव्हर राहिले. कळालं सगळ्यांना? सगळ्यांनी असं सॉल्व्ह केलंय?
ज्याचा आन्सर रॉंग आला त्याला समजला आन्सर राईट कुठला आहे. ओके, चला नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय. जोसेफ बॉट टेबल्स worth ₹6,350 and chairs worth ₹3,800. तर how much more did the table cost than chair? तर बघा जोसेफने काय केलंय, खुर्च्या आणल्या, टेबल्स आणले. किती रुपीजला आणले? ₹6,350 काय आणले? टेबल्स आणले. चेअर्स किती रुपीजला आणले? 3,800 तर त्यांनी विचारलं किती जास्त, म्हणजे खुर्चीपेक्षा टेबलाची कॉस्ट किती जास्त आहे. ओके, तर काय करणार तुम्ही? सबट्रॅक्ट टेबलच्या रुपीज मधून, कॉस्ट मधून तुम्ही चेअरची कॉस्ट काय करायची? सबट्रॅक्ट करायची. चला सगळ्यांनी करा सबट्रॅक्शन आणि मला सांगा काय आन्सर येते. का आन्सर आलं सगळ्यांचं? सगळ्यांनी सॉल्व्ह केलं? हा, व्हेरी गुड. आन्सर इज ₹2,550. आन्सर इज ₹2,550. सगळ्यांचा आलाय का आन्सर? तर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ₹2,550 सगळ्यांचे आले आहेत का? ओके, व्हेरी गुड. तर काय केलं तुम्ही? बोर्डवर बघा सगळ्यांनी कसं सॉल्व्ह केलं. टेबलची प्राइस किती होती? टेबलची कॉस्ट किती होती? ₹6,350. ओके, ही टेबलची कॉस्ट होती. टेबल. देन चेअरची किती होती? 3,800. एवढी चेअरची काय होती? प्राइस होती. त्यांनी विचारलंय कशाची कॉस्ट? चेअरची कॉस्ट टेबलपेक्षा किती, सॉरी, टेबलची कॉस्ट चेअरपेक्षा किती पटीने जास्त आहे. तर काय करणार तुम्ही? सबट्रॅक्ट. ओके, 0 मधून 0 कॅन्सल झाले, 0. 5 मधून 0, 5. आता 3 मधून 8 कॅन्सल होत नाही, तर इथे आपण बोरो 1 केला, 13 झाले. आणि याच्याकडून बोरो 1 केला तर इथे 5 झाले. 13 मधून 8 कॅन्सल झाले, 5. आणि 5 मधून 3 गेले, 2. तर ₹22,550 काय झाले? एक्स्ट्रा टेबलला लागले. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला नेक्स्ट. रघुराव bought seeds worth ₹3,587. तर रघुरावनी सीड्स घेतले कितीला? ₹3,587 फर्टिलायझर कितीला घेतले? 4,655 ला. ओके, फर्टिलायझर्स म्हणजे खत. सीड्स म्हणजे पहिले बिया घेतल्या त्यांनी ₹3,587 देन त्यांनी खत फर्टिलायझर्स घेतले ₹4,655. तर हाऊ मच मोर दॅन सीड्स डीड फर्टिलायझर कॉस्ट? तर किती जास्त कॉस्ट लागली फर्टिलायझरला सीड्स पेक्षा? बियापेक्षा खतावर किती जास्त खर्च झाला? सीड्स पेक्षा फर्टिलायझरवर किती जास्त खर्च झाला? काय करणार तुम्ही? चला सॉल्व करा.
सगळ्यांचा आन्सर आलं? केलं सगळ्यांनी सॉल्व? किती जास्त खर्च आला? सांगा आन्सर चॅट बॉक्स मध्ये. ज्यांचे ज्यांचे आन्सर आले त्यांनी लिहा. यस. Answer is 1069 rupees. 1069 rupees. Not a 68. 69 rupees. 1069 rupees. सगळ्यांचं आलं का आन्सर? 1069 रुपीज एक्स्ट्रा कॉस्ट काय झालं? फर्टिलायझरवर काय झालं? खर्च झाला. सगळ्यांचा आलाय का आन्सर? सांगा जरा. 1069 रुपीज. ओके, चला बोर्डवर दाखवते मी. सगळ्यांनी लक्ष द्या. बघा, फर्टिलायझर्स किती रुपीजचे होते? कॉस्ट किती होती फर्टिलायझरची? 4655 रुपीज. ओके, हे फर्टिलायझर होते. त्याच्यामधून आणि सीड्सचे किती रुपीज होते? सीड्स 3586 रुपीजला कॉस्ट झाली सीड्सची. तर काय करणार आपण? सबट्रॅक्शन करणार. कोणाची जास्त कॉस्ट जास्त आहे ते बघण्यासाठी. तर 5 मधून 6 जातात का? नाही. तर इथे काय करणार तुम्ही? 15. ओके, याच्याकडून तुम्ही बोरो 1 केला. 15 मधून 6 कॅन्सल झाले. काय आला आन्सर? 9. 4 मधून 8 कॅन्सल होतात का? नाही होत. तर इथून परत तुम्ही बोरो 1 केला. मॅम, हॅलो, the number is 3587. ओके, लेट मी चेक. Oh, sorry. The number is ओके. सगळ्यांना बोर्ड दिसतोय? बोर्ड विजिबल आहे सगळ्यांना? ओके, सॉरी. तर बघा, नंबर 1 नंबर मिस मागे पुढे झाल्यावर किती हे होतो. तर बघा, फर्टिलायझरचा कॉस्ट किती होती? 4655 रुपीज. ओके, अँड सीड्सची कॉस्ट काय होती? 3587 रुपीज. ओके, तर बघा इथे काय येणार? 15. देन इथे 4. 15 मधून 7 कॅन्सल झाले, तर काय येणार? 8. ओके, देन 4 मधून 8 कॅन्सल होतात का? नाही. तर इथून आपण बोरो घेतला. इथे झाले 5. 14 मधून 8 गेले 6. 5 मधून 5 कॅन्सल झाले 0. 4 मधून 3 गेले 1. तर 1060 एक्स्ट्रा कॉस्ट फर्टिलायझरवर काय झाले? खर्च झाले, स्पेंड झाले. कळालं सगळ्यांना? आन्सर इज 1068 रुपीज. सगळ्यांनी करेक्शन करून घ्या. आन्सर इज 1068 रुपीज. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण.
Question number 4. The reading of electricity meter in Nisha's house was 3000 on 1st of the June. Okay. On the 1st of the July, it was the 03531, means 3531. The how many units of electricity were used in June? तर बघा, निशाच्या घरी जे इलेक्ट्रिसिटीचं मीटर आहे ते त्यांनी रिडिंग घेतली, तर किती होतं फर्स्ट जून मध्ये किती होतं फर्स्ट जूनला 3452 रुपीज 52 होतं, आणि फर्स्ट जुलैला किती झालं 3531 झालं. तर किती जास्त इलेक्ट्रिसिटी त्यांनी जून मध्ये यूज केली, किती जास्त इलेक्ट्रिसिटी त्यांनी जून मध्ये यूज केली, तर काय करणार तुम्ही सबट्रॅक्शन. चला सगळ्यांनी सबट्रॅक्शन करा आणि जे आन्सर आहे ते मला सांगा. सगळ्यांनी नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचंय. चला केलं सगळ्यांनी सॉल्व्ह. काय आन्सर आलंय? येस, आन्सर इज 00079 युनिट त्यांनी जास्त यूज केलंय. 00079. सगळ्यांचा आन्सर आलाय का? 79 युनिट इलेक्ट्रिसिटी त्यांनी जून मध्ये जास्त यूज केली. चला सगळ्यांना मी सॉल्व्ह करून दाखवते बोर्डवर. बघा, फर्स्ट जुलैला किती झाली 03531. ओके, एवढी फर्स्ट जुलैला झाली. जून मध्ये किती होती 03452 एवढी जून मध्ये होती. ओके, तर काय करणार तुम्ही सबट्रॅक्ट करणार. इथे 11, इथे 2, 11 मधून 2 कॅन्सल झाले, किती झाले 9. 2 मधून 5 कॅन्सल होतात का नाही, तर इथे आपण बोरो 1 घेतला, इथे 4 झाले. ओके, 12 मधून 5 गेले 7, 4 मधून 4 कॅन्सल केले 0 0 0. तर 79 युनिट्स इलेक्ट्रिसिटी काय झाली जून मध्ये खर्च झाली. ओके, यूज झाली. कळालं सगळ्यांना? ओके, नोटबुक मध्ये पण सॉल्व्ह करते ना तुम्ही सगळे? ओके, नेक्स्ट बघा एक्सरसाइज. मला शेवटचा क्वेश्चन आहे. In a census taken in 2001, the population of a village is 62,947. The census of the year 2011 listed the population as 74,405. So how much did the population increase in the meantime? तर काय सांगितलंय 2001च्या जनगणनेमध्ये. सेन्सस म्हणजे काय जनगणना. त्याच्यामध्ये गावाची पॉप्युलेशन किती होती 62,947 होती. नंतर त्यांनी परत 2011ला जनगणना केली त्या गावाची. ओके, तेव्हा काय झालं त्या गावाची लोकसंख्या पॉप्युलेशन किती झाली 74,405 झाली. तर त्या गावात पॉप्युलेशन मध्ये किती वाढ झाली ते त्यांनी विचारले. किती इन्क्रीज झालं त्याच्यामध्ये पॉप्युलेशन ते आपल्याला विचारले.
तर काय करणार तुम्ही? चला सबट्रॅक्शन करणार. तर चला सगळ्यांनी सॉल्व्ह करा. आन्सर इज, सगळ्यांचा आन्सर आलाय का सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये. येस, आन्सर इज 11,458. तर किती पॉप्युलेशन इन्क्रीज झाली? 11,458. सगळ्यांचा आन्सर आलाय का सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये. ओके, तर सगळ्यांचा आन्सर आला 11,458 रुपीज, सॉरी 58 पॉप्युलेशन. बघा मी सॉल्व्ह करून दाखवते बोर्डवर. तर काय होतं, फर्स्ट 2011 ची सेन्सस किती होतं? 74,405. ओके, देन 2001 ची किती होती? 62,947. तर बघा काय केलं सबट्रॅक्शन, 15 मधून आणि इथे 10 and 9. ओके, 15 मधून 7 गेले, किती राहिले? 8. 9 मधून 4 गेले, 5. परत इथे किती होतील? इथे 3 होणार. 13 मधून 9 गेले, 4. 3 मधून 2 गेले, 1. 1. कळालं सगळ्यांना? 11,458 पॉप्युलेशन इन्क्रीज झाली. ओके, तर सगळ्यांना कळाले सबट्रॅक्शनचे वर्ड प्रॉब्लेम? सबट्रॅक्शनचे वर्ड प्रॉब्लेम सगळ्यांना कळाले का? घरी तुम्हाला परत सॉल्व्ह करायचे एकदम सिस्टमॅटिक, जसं इथे वरती सिस्टमॅटिक सॉल्व्ह केलंय ना. गिवन इन्फॉर्मेशन, देन सगळं लिहायचंय. व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिवन, विच, देन व्हॉट इज आस्क्ड अँड व्हॉट मेथड इज शुड बी यूज, ते सगळं तुम्हाला लिहायचंय. ओके, सबट्रॅक्शन करताना. कळालं का? एक्सरसाइज परत सॉल्व्ह करायचे घरी. चला नेक्स्ट. आता काय? ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मिक्स प्रॉब्लेम. आता या वर्ड प्रॉब्लेम मध्ये ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही एकत्र असणार आहे. मिक्स वर्ड प्रॉब्लेम बोलतात त्याला. चला इथे एक सॉल्व एक्झाम्पल आहे, ती मी एक्सप्लेन करते, आपण बघूया. There are 42,306 trees in the forest. Of these, 23,479 are teak trees and 16,675 are subabul trees. So how many other trees are there in the forest? तर काय सांगितलं इथे? एका जंगलामध्ये टोटल किती झाड आहेत? 42,306 ट्रीज आहेत. ओके, त्याच्यातले टीक
टीक म्हणजे सागाची झाडं किती आहे? 23,479. एवढे किती आहे? टीक ट्रीज आहेत. आणि सुबाबुळची किती झाडं आहेत? 16,675 ट्रीज किती आहे? सुबाबुळचे. ओके, तर त्या जंगलामध्ये अजून इतर किती झाडे आहेत? दुसरी जी झाड आहेत ते किती आहेत ते आपल्याला विचारलंय. तर हाऊ मेनी अदर ट्रीज आर देअर इन द फॉरेस्ट? त्या जंगलामध्ये दुसरी जी झाडं आहेत ती किती आहेत हे आपल्याला विचारलंय. ओके, कळालं सगळ्यांना क्वेश्चनचा मिनिंग? क्वेश्चनचा मिनिंग कळाला का सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, तर काय करणार तुम्ही? चला, आपल्याला 2 झाडांच्या दिलेत नंबर्स आणि आपल्याला टोटल ट्रीज किती ते सुद्धा दिलेत. ओके, टोटल ट्रीज किती ते सुद्धा दिले. तर आपल्याला बाकीचे जे झाडं असतील ते काढायचे. तर आपण काय करणार? पहिले बघा इथे काय दिलंय. फर्स्ट काय केलंय? व्हॉट इज आस्क द नंबर ऑफ अदर ट्रीज. त्यांनी काय विचारलंय? दुसऱ्या ट्रीजचे नंबर्स म्हणजे किती ट्रीज आहेत दुसरे. ओके, तर व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिवन? टोटल ट्रीज दिले, टीक ट्रीज दिले आणि सुबाबू ट्रीज दिले. तर पहिले तुम्ही काय करणार? व्हॉट विल यू डू फर्स्ट? ऍड टीक अँड सुबाबूळ ट्रीज. पहिले तुम्ही काय करणार? टीक आणि सुबाबूळचे जे ट्रीज आहेत त्याला काय करणार? ऍड करणार. ओके, ऍड केल्यानंतर जे आन्सर येईल ते काय करणार? ते आन्सर तुम्ही टोटल नंबर ऑफ ट्रीज मधून काय करायचं? सबट्रॅक्ट करायचं. मग ते सबट्रॅक्ट केलेला आन्सर येईल ते काय असणार? अदर ट्रीज असणार. तर देअर आर 2,152 ट्रीज इन द अदर ट्रीज इन द फॉरेस्ट. कळालं सगळ्यांना? कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. याच्यामध्ये ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही मिक्स आहेत, त्याच्यामुळे याला मिक्स प्रॉब्लेम म्हटलंय. ओके, चला एक्सरसाइज आपण बघूया. सगळ्यांनी फर्स्ट क्वेश्चन लिहा नोटबुक मध्ये. चला, फर्स्ट क्वेश्चन सगळ्यांनी नोटबुक मध्ये लिहा. रोहन स्पेंट 27,658 फॉर परचिंग कम्प्युटर्स and rupees 16,700 rupees 16,478 on a printer and a scanner. Packing and transporting of the good cost extra. Rohan spent a total of 47,000 rupees. तर how much did he spend on packing and transport? तर बघा, रोहितने काय केलं? 27,658 रुपीजचे काय केलं? कम्प्युटर खरेदी केले. परत त्यांनी 16,478 रुपीजचे काय केलं? प्रिंटर आणि स्कॅनर घेतला. आणि अजून त्याला वाहतुकीसाठी काही खर्च लागला, पॅकिंग आणि ट्रान्सपोर्टिंग म्हणजे हे जे सामान त्याला घरी नेण्यासाठी नाही तर त्याच्या ऑफिसमध्ये नेण्यासाठी अजून काही एक्स्ट्रा कॉस्ट लागला. त्याचा टोटल कॉस्ट किती गेला? किती खर्च झाला त्याचा? 47,000 झाला. तर त्यांनी विचारलं त्याला वाहतुकीसाठी, ट्रान्सपोर्टसाठी किती खर्च लागला असेल. तर काय करणार तुम्ही? चला सॉल्व्ह करा सगळ्यांनी. व्हॉट डिड दे आस्क? त्यांनी काय विचारलंय? चला सगळ्यांनी सॉल्व्ह करा. व्हॉट इज आस्क? काय विचारलंय तुम्हाला? द कॉस्ट, हाऊ मच कॉस्ट स्पेंड ऑन द पॅकिंग अँड ट्रान्सपोर्ट. ओके, कुठली इन्फॉर्मेशन दिली आहे? कॉस्ट ऑफ कम्प्युटर्स अँड कॉस्ट ऑफ प्रिंटर अँड स्कॅनर अँड टोटल कॉस्ट. ओके, देन काय करणार तुम्ही? फर्स्ट ऍड कॉस्ट ऑफ कम्प्युटर अँड कॉस्ट ऑफ प्रिंटर अँड स्कॅनर. तुम्ही हे पहिले दोघं ऍड करणार. त्याच्यानंतर सबट्रॅक्ट द सम फ्रॉम दी टोटल ऑफ रोहन स्पेंट. ओके, तर 47,000 मधून तुम्ही जे टोटल ऍडिशन आले ते काय करणार? तुम्ही सबट्रॅक्ट करणार. तर तुम्हाला जेवढं भेटेल त्याचा आन्सर काय असेल ते तेवढं त्यांनी ट्रान्सपोर्टला त्यांनी काय केलं असेल? खर्च केला असेल. चला सगळ्यांनी सॉल्व्ह करा.
किती रुपीज आले टोटल? आन्सर इज आन्सर इज 2864. टोटल सगळं सॉल्व्ह करून मला आन्सर सांगायचंय. तुम्ही फक्त ऍडिशन सांगताय. 44,136 इज द ऍडिशन ऑफ कम्प्युटर, कॉस्ट ऑफ कम्प्युटर अँड कॉस्ट ऑफ प्रिंटर अँड स्कॅनर. तुम्हाला काय विचारलंय? टोटल कॉस्ट द कॉस्ट स्पेंट ऑन द ट्रान्सपोर्टिंगला त्याला किती पैसे लागले ते त्यांनी विचारलंय. तर आन्सर इज लास्ट आन्सर इज 2864 रुपीज. आलाय का सगळ्यांचं? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बघा बोर्डवर बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. काय केलंय तुम्ही? फर्स्ट प्रिंटर आणि स्कॅनरचं काय करायचं? ऍडिशन करायचे कॉस्टचे. तर सॉरी, कम्प्युटर आणि प्रिंटरचं. तर कम्प्युटरची कॉस्ट किती होती? 27,658 रुपीज. देन ऍड प्रिंटरची कॉस्ट 16,478. ओके, तर काय आन्सर येणार? 8 + 8 16, कॅरी 1, 7 + 5 12 13, कॅरी 1, 10 11, कॅरी 1, 14, कॅरी 1 4. ओके, एवढी टोटल कॉस्ट आली. आता ही टोटल कॉस्ट काय करायचंय? 47,000 मधून काय करायचंय? कॅन्सल करायचंय, सबट्रॅक्ट करायचंय. तर 44,136. तर काय आन्सर येणार? 10, देन इथे 9 9, देन 6. 10 मधून 6 गेले 4, 4 मधून 3 गेला 1, 9 मधून 1 गेला 8, 6 मधून 4 गेले 2 आणि 0. सॉरी, 9 मधून 3 गेले 6, इथं 3 9 होते. आन्सर इज 2864 रुपीज काय लागले त्याला? ट्रान्सपोर्ट साठी लागले. कशासाठी लागले? ट्रान्सपोर्ट. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय बघा. इन अ नर्सरी there were 32,140 sampling. 12,789 were mango sapling and 10,423 were teak sapling. So how many other sapling were there? तर काय विचारलंय? एक रोप वाटिका नर्सरी म्हणजे एक प्लांटची नर्सरी आहे. म्हणजे रोप जिथे ठेवतात, जिथे ग्रो करतात, रोप वाटिका, तिथे काय आहे? 32,140 काय सॅपलिंग आहेत, म्हणजे तेवढे झाड आहेत तिथे. ओके, त्याच्यामध्ये 12,789 चे काय? मँगोचे सॅपलिंग आहे, म्हणजे आंब्याची झाड आहेत, रोप आहेत छोटी छोटी. आणि 10,423 किती? सागाची छोटी छोटी झाड आहेत. तर त्यांनी विचारलंय जी बाकीची रोप आहेत ती किती आहेत? इतर प्रकारची रोपं किती होती, असं त्यांनी विचारलंय. तर काय करणार तुम्ही? चला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. काय करणार तुम्ही? फर्स्ट कशाचं ऍडिशन करणार? ऍडिशन कशाचं करणार सगळ्यांनी? सॅपलिंग ऑफ मँगो सॅपलिंग आणि टीक सॅपलिंगचं काय करायचं? तुम्ही पहिले ऍडिशन करायचंय. देन त्या दोघांची जी ऍडिशन आहे ती टोटल सॅपलिंग मधून काय करायचे? सबट्रॅक्ट करायची. ओके, चला सगळ्यांनी सॉल्व्ह करा आणि झाल्यानंतर सांगा मला.
किती सॅपलिंग आले? किती ऑदर सॅपलिंग आले? चला सगळ्यांनी सांगा आन्सर किती आलंय? $8,928 आन्सर आलंय. बाकीच्यांचं किती आलंय? करेक्ट आन्सर इज 8,928. जरा सगळ्यांनी ज्यांचा आन्सर रॉंग आला त्यांनी जरा परत एकदा चेक करून बघा तुमचा कशामध्ये ऍडिशन मध्ये रॉंग झालं असेल तर. येस, सबट्रॅक्शन मध्ये रॉंग झाला असेल तर बघा. अजून बाकीच्यांचा आन्सर आलाय का? ओके, मी बोर्डवर सॉल्व्ह करून दाखवते बघा. तर किती मँगोची सॅपलिंग आहे? 12,789 एवढी मँगोची सॅपलिंग आहे. ओके, आणि त्या टीकची किती आहे? 10,423 एवढी टीकची सॅपलिंग आहे. ओके, तर 9 + 3 किती होतात? 12. इथे कॅरी 1 झाला. 8 + 2 10 + 1 11. 7 + 4 11 + 2 12. 2 + 1 3 and 1 + 1 2. ते ऍडिशन 23,212. सगळ्यांचं आलंय का ऍडिशन करेक्ट? जरा सांगा मला. ऍडिशन सगळ्यांचं करेक्ट आहे? 23,212. ओके, चला सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन काय झालं? टोटल सॅपलिंग किती आहे? 32,140. 140 सबट्रॅक्ट 23,212. ओके, चला 10. ओके, इथं 3. आता 10 मधून 2 गेले, किती आले आन्सर? 8. ओके, 3 मधून 1 गेला 2. आता 1 मधून 2 जात नाही तर इथे 11 करणार आपण. इथे 11 लिहिणार. इथे काय करणार? परत 1 येणार. आता 11 मधून 2 गेले, किती राहिले? 9. आता 1 मधून 3 जातात का? नाही. परत इथे बोरो 1 गेला, 11 झाला, इथे 2 झाला. 11 मधून 3 गेले 8 आणि 2 मधून 2 गेले 0. तर आन्सर इज 8,928 सॅपलिंग. कळालं सगळ्यांना? सगळ्यांचा आन्सर कळालं का कुठे रॉंग झालं? सगळ्यांना कळालं का कुठे आन्सर रॉंग झालं? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. माझा आवाज क्लिअर येतोय? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन.
सिटिंग कॅपॅसिटी ऑफ ए प्ले ग्राउंड इज 20,750. If there were 8,500 women and 11,200 men present for a function, how many seats remain vacant? तर काय सांगितलंय, एका खेळाच्या मैदानाला बसण्याची कॅपॅसिटी किती आहे? 20,750. म्हणजे एवढे लोक त्या मैदानामध्ये, त्या खेळाच्या ग्राउंडमध्ये, प्ले ग्राउंडमध्ये बसू शकतात. त्याच्यामध्ये जर 8,500 वुमेन्स असतील आणि 11,200 मेन्स असतील, ओके, बसण्यासाठी, तर किती जागा अजून शिल्लक राहिली? तेवढे बसल्यानंतर अजून किती जागा शिल्लक राहिली ते आपल्याला सांगायचं. तर काय करणार तुम्ही? चला, काय करणार तुम्ही? पहिले तुम्ही काय करणार, मेन्स आणि वुमेन्स किती होते फंक्शनला आले होते ते काय करणार, पहिले टोटल करणार. ओके, मेन्स आणि वुमेन्सला काय करा, टोटल करा. टोटल केल्यानंतर त्याचं जे ऍडिशन येईल ते त्या टोटल कॅपॅसिटी मधून, टोटल प्ले ग्राउंडच्या कॅपॅसिटी मधून काय करा, सबट्रॅक्ट करा. ओके, जे आन्सर येईल ते तेवढे सीट्स तिथे रिमेन्स राहतील. ओके, कळालं सगळ्यांना? कळालं का क्वेश्चन? ओके, चला नेक्स्ट. नेक्स्ट काय दिलंय, रामभाऊ हॅड ₹15,000. ही बॉट अ फोल्डर वर्थ ₹8,570 and other animal feed worth 4,950. तर हाऊ मच मनी डिड ही हॅव लेफ्ट? तर बघा, रामभाऊ जवळ किती रुपीज होते? 15,000 रुपीज होते. तर त्यांनी काय केलं, अॅनिमल्स साठी 8,570 रुपीजचा काय घेतला, कडबा, म्हणजे त्याचा खाण्यासाठी लागणार कडबा घेतला. ओके, देन त्यांनी 4,950 रुपीजचं काय घेतलं, अॅनिमल्सला खाण्यासाठी लागणार काहीतरी त्यांनी घेतलं. तर त्यांनी किती पैसे त्याच्याकडे उरले? आता रामभाऊ जवळ किती पैसे उरले? काय करणार मग तुम्ही? जे त्यांनी विकत घेतलं कडबा, फॉडर आणि अॅनिमल फीड, जे त्यांनी घेतलं, बाय केलं, त्याला काय करणार तुम्ही, त्याची कॉस्ट काय करणार, ऍड करणार. त्याची कॉस्ट ऍड केल्यानंतर जे आन्सर येईल ते काय करा तुम्ही, टोटल जेवढे त्याच्याकडे होते 15,000 त्याच्यामधून काय करा, सबट्रॅक्ट करा. म्हणजे आन्सर येईल ते काय असेल, तेवढा खर्च, तेवढे पैसे त्यांच्याकडे राहिले. ओके, कळालं? ओके, लास्ट क्वेश्चन बघा. Lalita Ben donated 75,000 to a hospital. 47,500 were used for equipment and the 80,240 were used for medicine. तर how much money still remain? तर काय सांगितलं इथे, ललिताबेननी एका हॉस्पिटलला 75,000 काय दिलं, देणगी दिली. ओके, त्याच्यातले 47,500 रुपीज कशाला यूज झाले, इक्विपमेंट, जे काही इक्विपमेंट असतील हॉस्पिटलचे त्याच्यासाठी यूज झाले, उपकरणे. आणि 18,240 रुपीज कशासाठी, मेडिसिन साठी यूज केले. ओके, तर आता त्याच्याकडे किती रुपीज राहिले, हाऊ मच मनी स्टील रिमेन, आता त्यांच्याकडे किती रुपीज उरले? तर काय करणार तुम्ही, जे त्यांनी इक्विपमेंट घेतले आणि मेडिसिन घेतले ज्या कॉस्टची, तेवढे ते कॉस्ट काय करणार तुम्ही, ऍड करायचंय. आणि जे ऍड केलेलं आन्सर आहे त्याच्यातनं काय करायचं, ते कशातून तुम्ही काय करायचं, सबट्रॅक्ट. ललिताबेनचे टोटल जे रुपीज होते ना 75 रुपीज, त्याच्यातून काय करायचे तुम्ही, सबट्रॅक्ट करायचे, तर तुम्हाला आन्सर मिळेल. ओके, कळालं? कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, आता नंतर काय, मिक्स प्रॉब्लेम बेस्ड ऑन द गिवन इन्फॉर्मेशन अँड सॉल्विंग देम. ओके, मेकिंग प्रॉब्लेम बेस्ड ऑन द गिवन. आता तुम्हाला इथे काय दिलेलं असेल, आता बघा इथे जसं दिलंय, गिवन इन्फॉर्मेशन दिले तुम्हाला, नंबर ऑफ मेन 1,450.
आणि नंबर ऑफ वुमेन दिलेले आहेत. तर तुम्हाला याच्यावरून एक्झाम्पल तयार करायचंय कुठलंही ऍडिशनचं नाही तर सबट्रॅक्शनचं आणि ते सॉल्व्ह करायचं. जसं इथे बघा एक्झाम्पल त्यांनी बनवलंय. देअर आर 1450 मेन अँड 1270 वुमेन वर्किंग इन अ कंपनी. तर हाऊ मेनी पीपल वर्क इन कंपनी इन ऑल. त्यांनी विचारला आता एवढे वुमेन्स कंपनीमध्ये काय करतात, जॉब करतायत. दुसरे पण एवढे जे दुसरे वुमेन्स आहेत ते एवढं कंपनीमध्ये वर्किंग करतात एवढे एवढे. तर किती टोटल मेन कंपनीमध्ये लोक हे करतायत, वर्क करतायत. तर काय करणार तुम्ही ऍडिशन मेन आणि वुमेनला ऍड केलं तर तुम्हाला टोटल पीपल भेटतील. ओके, कळतंय का? कळतंय का तुम्हाला? तर ती एक्सरसाइज तुम्हाला क्वेश्चन एक्झाम्पल बनवायचं आणि सॉल्व्ह करायचंय. आता कॉस्ट ऑफ वन कंपनी मशीन, वॉशिंग मशीन is 19,999 and then cost of the another company washing machine is 21,550 rupees. त्याच्यावरनं काय तुम्ही क्वेश्चन करणार? फर्स्ट वन कंपनी काय करणार? वन कंपनीज वॉशिंग मशीन कॉस्ट 19,999 rupees and the second another washing machine company's washing machine cost is 21,550 rupees. The which company motorcycle is which company's washing machine is a more expensive and by how much. त्यानंतर आपण विचारू शकतो की कुठले वॉशिंग मशीन जास्त एक्सपेन्सिव्ह होती आणि किती जास्त पटीने एक्सपेन्सिव्ह होती. ओके, कळतं सगळ्यांना? वरती सगळे एक्झाम्पल केलेले आहेत. त्याच एक्झामला तुम्ही बघितलं तर तुम्हाला आन्सर क्वेश्चन मिळतील, एक्झाम्पल तुमचे बनतील. कळालं सगळ्यांना? कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. इथेच आपला लेसन कंप्लीट झालेला आहे. तर तुम्हाला होमवर्क मध्ये करायचंय आज सबट्रॅक्शनचे वर्ड प्रॉब्लेम, देन मिक्स वर्ड प्रॉब्लेम अँड देन मेकिंग प्रॉब्लेम बेस्ड ऑन द गिवन इन्फॉर्मेशन. ओके, 3 एक्सरसाइज सॉल्व्ह करायचे तुम्हाला आज. ओके, कळालं सगळ्यांना? होमवर्क सगळ्यांनी करायचंय, 3 एक्सरसाइज सॉल्व्ह करायचे. ओके ओके, चला मग आपण इथेच थांबूया. Bye, miss. बाय सगळ्यांनी. क्लास Bye, लेफ्ट. miss. बाय, कोणी क्लासमध्ये राहायचं नाहीये. चला पटकन क्लास लेफ्ट करा.